बजेटमध्ये 12,75,000 पर्यंत झिरो टॅक्स गव्हर्नमेंटने आताच डिक्लेअर केला. हे ऐकून खूप लोक खुश झाले. पण तुम्हाला फार खुश होण्याची गरज नाही. जर मी असं का म्हणतोय हे समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, माझं नाव समीर माचवे आणि आय रिप्रेझेंट फिंदास, अ प्लेस वेअर यू कॅन बी फायनान्शियली बिंदास. माझ्या या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आत्ताची जी बजेटची अनाउन्समेंट झाली आहे की 12 लाखापर्यंत तुम्हाला कुठलाही टॅक्स लागणार नाही. आणि जर तुम्ही सॅलरीड एम्प्लॉई असाल तर अजून 75,000चं तुम्हाला स्टँडर्ड डिडक्शन मिळणार आहे. याचा अर्थ हा की तुमचा जर इन्कम 12,75,000 असेल तर तुम्हाला इफेक्टिव्हली झिरो टॅक्स भरायचा आहे इन द नेक्स्ट फायनान्शियल इयर. हे ऐकून बऱ्याच मध्यमवर्गीय लोकांनी खूप चांगली प्रतिक्रिया दिली अँड दे आर व्हेरी व्हेरी हॅपी. अनफॉर्च्युनेटली ही नाण्याची एकच बाजू आहे. आपल्याला हे बघितलं पाहिजे की गव्हर्नमेंटनी ही अनाउन्समेंट का केली, त्यांचा याच्या मागचा हेतू काय आहे. वेगवेगळे हेतू असू शकतील, पण माझ्या 25 वर्षाच्या अनुभवातनं आणि माझ्या फायनान्शियल चष्म्यातनं जेव्हा मी या सिच्युएशनकडे बघतो तेव्हा मला काही गोष्टी दिसतात ज्या मी तुमच्याशी शेअर करतो. आणि तुम्ही अपेक्षा आहे की याच्यावर विचार करा, कम्पेअर इट विथ युअर ओन लाईफ आणि मग तुमचे निर्णय घ्या. सो पहिली गोष्ट, गव्हर्नमेंटला काही तुमचं भलं साधायचंय असं यातनं दिसत नाही. झालं तुमचं भलं तर अतिउत्तम. पण गव्हर्नमेंटला आधी स्वतःचं भलं साधायचंय. आणि ते काय आहे, तर जीडीपी वाढवायची आहे. आपल्याला माहिती आहे की भारतात सध्या थोडंसं स्लो डाऊन आहे, कन्झम्पशन कमी होतंय अँड गव्हर्नमेंट वॉन्ट्स टू बूस्ट दिस. आणि हे बूस्ट करण्यासाठी सिंपल लॉजिक हे आहे की लोकांच्या हातात जर पैसे गेले तर ते बाहेर जाऊन ते पैसे खर्च करतील. आणि त्यांनी पैसा खर्च केला की जीडीपी वाढेल, कारण कन्झम्पशन वाढेल. हे सिंपल लॉजिक आहे, कॉमन सेन्स अप्रोच आहे गव्हर्नमेंटचा. आणि माझ्या हिशोबाने त्यांनी हेच केलेलं आहे. याच्यात काही चुकीचं आहे का? अजिबात नाही. पण गव्हर्नमेंट त्यांच्या हिशोबाने हे करते. याचा अर्थ असा नाही की हे जे एक्स्ट्रा पैसे तुमच्या हातात मिळाले ते तुम्ही खर्च केले पाहिजे. अनफॉर्च्युनेटली भारतात जवळपास 43 कोटी मध्यमवर्गीय लोक आहेत. दॅट इज मोर दॅन 30% ऑफ द पॉप्युलेशन. आणि मध्यमवर्गीय माणसाची मेन सॉफ्टवेअर जो आहे, मनी सॉफ्टवेअर, मनी ब्लूप्रिंट, ती हे सांगते की त्याला समोरून पैसे येताना दिसले की त्याच्या डोक्यामध्ये खर्चाच्या याद्या तयार होतात. त्याला अचानक असं वाटतं की माझा मोबाईल आता जुना झालाय, मी नवीन घ्यायला पाहिजे. माझा टीव्ही जुना झालाय, माझी गाडी जुनी झाली. आणि अशा पद्धतीने तो ते आलेले ॲडिशनल पैसे सगळे खर्च करून टाकतो. निर्मला सीतारामन आपल्या फायनान्स मिनिस्टर आहेत. त्यांनी ही जी अनाउन्समेंट केली बजेटमध्ये, त्याच्यानंतर जर तुमच्या डोक्यामध्ये या याद्या तयार व्हायला सुरुवात झाली असेल की आता हे जे मला 70-80 हजार रुपये वर्षाचे एक्स्ट्रा मिळणार आहे, याचं मी काय करू? तर फर्स्ट अंडरस्टँड दॅट तुम्ही मध्यमवर्गीय आहात. तुमचं मनी सॉफ्टवेअर इज दॅट ऑफ अ मिडल क्लास पर्सन. आता हे पैसे खर्च करणं चुकीचं आहे का? अजिबात नाही. बट आपला ऍक्टिव्ह इन्कम जर आपण खर्च केला तर आपण आपला पॅसिव्ह इन्कम कधीतरी फ्युचरमध्ये जनरेट करण्याचे चान्सेस झिरो करतो. माझं असं म्हणणं नाहीये की तुम्ही नवीन मोबाईल घेऊ नका, तुम्ही नवीन टीव्ही घेऊ नका, तुम्ही तुमच्या फॅमिलीसाठी या सुखसोयीच्या ज्या गोष्टी आहेत त्या अजिबात घेऊ नका, असं माझं म्हणणं नाही. माझं म्हणणं सिंपल आहे, ह्या गोष्टी तुम्ही ऍक्टिव्ह इन्कम मधनं घेऊ नका. मग काय करायचं? तर सुज्ञ माणूस जो मेंटली हुशार आहे आणि मेंटली रिच आहे, तो हे जे एक्स्ट्रा पैसे आहेत हे पहिले कामाला लावेल. म्हणजे या पैशाची तो गुंतवणूक करेल. आणि ह्या पैशातनं जे पैसे निर्माण होणार आहेत, सो ही मे पुट इट इंटू एनी असेट्स. प्रामुख्याने 4 असेट्स आहेत. तुम्ही या पैशाची एफडी करू शकता किंवा पीपीएफ मध्ये टाकू शकता. त्याच्यावर एक काय जो काय 7-8% आसपास तुम्हाला परतावा मिळेल. यू कॅन बाय गोल्ड और सिल्वर, त्याच्यामध्ये तुम्हाला 9-10% परतावा मिळेल. तुम्ही हे पैसे ऑफकोर्स एवढी छोटी रक्कम रिअल इस्टेटमध्ये टाकता येणार नाही, त्यामुळे दॅट असेट इज आउट. किंवा हे इक्विटी मार्केट्समध्ये तुम्ही टाकू शकता. आणि मी जसं नेहमी सांगतो, इक्विटी मार्केटमध्ये सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे इक्विटी म्युच्युअल फंड्स. ज्या लोकांचा हार्ड अर्न मनी आहे त्यांनी इक्विटी म्युच्युअल फंड्सचा वापर करावा, कारण तिथे 3 रेग्युलेटर्स आहेत. आपला पैसा सेफ राहतो. आपल्याकडे 60 वर्षाचा डेटा आहे. 60 वर्षात इक्विटी म्युच्युअल फंड्समध्ये एकही फ्रॉड झालेला नाही. तिथं सेबी, सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, एम्फी, असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इंडिया, आणि आरबीआय म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, हे 3 रेग्युलेटर्स आहेत. ऍक्टिव्ह आहेत, ऑटोनॉमस आहेत, ते त्यांचं काम चोख करतात. त्यामुळे या क्षेत्रात फ्रॉड होत नाही आणि आपला जो कष्टाचा पैसा आहे तो इथे प्रोटेक्ट होतो. दॅट इज व्हॉट इज द मेसेज. सो हा सोपा मार्ग आहे.
तुम्हाला जर नॉलेज असेल, तुमच्याकडे जर इनफ हिस्ट्री असेल स्वतःची, की मी स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक केली, डायरेक्ट शेअर्स घेतले, तर मला पैसे मिळतात. तर अवश्य शेअर्स घ्या. कोणीही तुम्हाला थांबवू शकत नाही. पण बहुतांश लोकांना हे जमत नाही. कारण आयदर त्यांच्याकडे नॉलेज नाहीये किंवा त्यांच्याकडे वेळ नाहीये. या दोघांपैकी एक गोष्ट जर तुमच्याकडे नसेल, तर डायरेक्ट इक्विटीच्या नादी लागू नका. फोकस ऑन इक्विटी म्युच्युअल फंड्स. सो ह्या वेगवेगळ्या ॲसेट्समध्ये तुम्ही हे जे ॲडिशनल पैसे आपल्याला फायनान्स मिनिस्टरनी दिलेत, ते त्याच्यात गुंतवू शकता आणि मग त्या पैशामध्ये जी वाढ होईल, मे बी त्याला काही काळ लागेल, 5 वर्ष लागतील, 10 वर्ष लागतील. तर त्या पैशातनं मग तुम्ही अशा गोष्टी घ्या, ज्या तुमच्या खिशातनं पैसे काढून देतील. कारण पहिले ॲसेट बनवणं, श्रीमंत माणसाचं बौद्धिक लक्षण काय आहे, तर तो पैसे मिळाले, की अशा गोष्टीमध्ये ते पैसे टाकतो, ज्याच्यामुळे त्याच्या खिशात आणखीन पैसे येईल. म्हणजे ॲसेट. तो अशा गोष्टी खरेदी करतो, दॅट विल पुट मोर मनी इन हिज पॉकेट म्हणजे ॲसेट. आणि त्या दुधावर जी साय येते, म्हणजे त्या पैशातनं पैसा वाढला, की मग त्या पैशातनं तो अशा गोष्टी घेतो, ज्या त्याच्या खिशातनं पैसे काढून घेतात म्हणजे लायबिलिटीज. सो मग तो स्टॉक मार्केटमध्ये किंवा एफ-डीवर मिळालेल्या व्याजावरनं किंवा सोन्यावर झालेल्या नफ्यातनं मग तो जाऊन मोबाईल घेईल किंवा जे काही त्याला घ्यायचं ते घेईल. कारण मोबाईल त्याच्या खिशातनं पैसे काढून घेतो. सो ही जर समज आपण ठेवली, तर अशा एव्हरी ॲडिशनल रुपी दॅट द गव्हर्नमेंट इज स्पेअरिंग फॉर यू, त्याचा आपण योग्य विनियोग करू शकतो. आणि मग आपलं वेल्थ क्रिएशन होईल आणि मग त्यातनं आपण एक चांगलं आयुष्य जगू शकतो. ही एक मानसिकता आहे. ही मानसिकता श्रीमंतांची आहे. मध्यमवर्गीय किंवा गरीब माणसाची मानसिकता काय आहे, की आला ॲक्टिव्ह इन्कम कर खर्च. आले पैसे घे मोबाईल, आले पैसे घे गाडी. ही मानसिकता मध्यमवर्गीय माणसाची आहे. आणि फायनान्स मिनिस्टरला हे चांगलं कळतं, की धिस मेंटॅलिटी विच इज कन्झम्पशन मेंटॅलिटी. त्यामुळे ते डिलेड ग्रॅटिफिकेशन करू शकत नाही. आज पैसे मिळाले, की त्यांना उद्या खर्च करायचा असतो. आणि हे गव्हर्नमेंट चांगल्या पद्धतीने जाणतं. म्हणून हा जो बोनान्झा दिलाय, गव्हर्नमेंट इज व्हेरी, व्हेरी कॉन्फिडंट, की हे पैसे जे एक्स्ट्रा लोकांच्या हातात पडलेत, ह्याचं अल्टिमेटली जाऊन तुम्ही बाहेर कुठेतरी खरेदी करणार, शॉपिंग करणार, एन्जॉयमेंट करणार आणि ते पैसे पुन्हा इकॉनॉमीत येणार. सो इट इज अ गुड थिंग फॉर द इकॉनॉमी इन दी लाँग रन. बट इन दी शॉर्ट रन, द क्वेश्चन इज इट रिअली गुड फॉर यू? मी असं रेकमेंड करत नाही, की ही मेथड चांगली का ती मेथड चांगली. तुमचा पैसा आहे. तुम्ही ॲक्टिव्ह इन्कम खर्च करा. नाहीतर ॲक्टिव्ह इन्कम इन्व्हेस्ट करा आणि मग त्यातनं मिळणारा नफा खर्च करा. जे काही चांगलं वाईट होणार आहे, ते तुमच्या आयुष्याचं होणार आहे. माझं भलं मी करून घेतलेलं आहे. तुमचं भलं जर तुम्हाला करायचं असेल, तर ह्या दोन्ही वेगवेगळ्या मानसिकतेतनं तुमच्यासाठी कुठली मानसिकता योग्य आहे आणि त्याचं जास्ती फलित होईल, हे तुम्ही चूज करायचंय. हा चॉईस तुमचा आहे आणि त्याच्यानंतर मग तुमची पावलं पुढे उचलायची. सो हा एक्स्ट्रा पैसा जो गव्हर्नमेंटने तुमच्या खिशात टाकलाय, याचा विनियोग कसा करायचा, याचा उपयोग कसा करायचा, हा सर्वस्वी तुमचा निर्णय आहे. सो खाली कॉमेंट्समध्ये टाका, की तुम्ही हा पैसा लगेच घेऊन खर्च कराल. त्याचा मोबाईल, टीव्ही जे काही तुम्हाला घ्यायचा असेल, तो लगेच घेणार आहात, की त्याची गुंतवणूक करून मग त्याच्यातनं नफा होईल. त्याच्यातनं तुम्ही या सगळ्या गोष्टी घेणार आहात. आर यू एबल टू डिले द ग्रॅटिफिकेशन? सो तुम्ही याच्यापैकी कुठला चॉईस घेताय ते कॉमेंट्समध्ये टाका. आय विल स्पेंड माय ॲक्टिव्ह इन्कम और आय विल स्पेंड माय पॅसिव्ह इन्कम. चॉईस इज युअर्स, लाईफ इज युअर्स. गव्हर्नमेंटने आपलं काम केलंय, आता पुढचं काम तुम्हाला करायचंय. अशाच वेगवेगळ्या विषयावरची चर्चा मी माझ्या चॅनलवर करत असतो. सो जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर कन्सिडर सबस्क्रायबिंग टू माय चॅनल अँड सी यू नेक्स्ट टाइम. बाय बाय, टेक केअर, हॅव अ अबंडंट लाईफ.